हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। खूप टेस्टी आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण कॉर्न राईस करणार आहोत। करायला बिलकुल वेळ लागत नाही आहे आणि कोणतेही मसाले वापरायची गरज नाही आहे। साधी सोपी रेसिपी आहे। रात्रीच्या जेवणामध्ये किंवा मुलांना डब्याला देण्यासाठी खूप मस्त आयडिया आहे। कॉर्न आता मार्केटमध्ये खूप मस्त छान फ्रेश यायला लागलेले आहेत। कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। 1 ग्लास बासमती तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला आहे। इथे शिमला मिरची, मटर, मक्याचे दाणे आणि कांदापात अशा आपण सर्व भाज्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे बघा खडे मसाले घेतलेले आहेत। सर्व खडे मसाले आपण थोडे थोडे काढून घेतलेले आहेत। त्यानंतर कांदापातीचा जो कांदा आहे ना ते चिरून घेतलेला आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। एका पातेलीमध्ये तेल टाकून घ्यायचे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचं आहे। मोहरी तडतडली की लगेच जिरा टाकायचा आहे आणि आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसाले टाकून आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। खडे मसाले परतून झाले की आपण जे उभा कांदा चिरून घेतलेला आहे, कांदापातीचाच कांदा घेतलेला आहे, तुम्हाला तो नको हवा असेल तुम्ही वेगळा साधा कांदा सुद्धा घेऊ शकताय। आणि मिरची हे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। सोनेरी रंग येईपर्यंत परतायची गरज नाही आहे, हलकासा त्याचा कच्चापण जाण्यापर्यंत परतून घ्यायचे आणि लगेचच सर्व भाज्या टाकायच्या। त्याच्यामध्ये कांदापात टाकायचं नाही, शिमला मिरची, मटर आणि मक्याचे दाणे हे टाकून घ्यायचे। हलकासा थोडा भाज्यांपुरतं मीठ टाकायचे आणि सर्व भाज्या परतून घ्यायचे। भाज्या परतताना त्याच्यामध्ये कांदा छान शिजला जातो। 2 ते 3 मिनिटं फक्त लागतात, भाज्या पटकन सॉफ्ट होऊन जातात। आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, पाणी टाकून घ्यायचे। पाणी मी एका बाजूला गरम करत ठेवलेलं, ते गरम पाणीच टाकून घेतलेलं आहे जेणेकरून पटकन उकळ येते। आणि ते त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे। मीठ बेताचंच टाकायचे कारण आधी आपण भाज्यांसाठी टाकलेलं होतं। त्यानंतर आपल्याला जे भातासाठी लागणार आहे तेवढाच मीठ टाकायचं आहे। झाकून घ्यायचं आहे आणि मस्त त्याला उकळ काढून घ्यायची। उकळ आली की त्याच्यामध्ये जे आपण भिजत ठेवलेले तांदूळ होते ते टाकायचे। तांदूळ कधी अर्धा ते 1 तास भिजत ठेवायचे, म्हणजे कसे खूप छान फुलले जातात। झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटं। त्यानंतर तांदूळ छान शिजले की झाकण काढून त्याच्यावरती कांदापात आपण वरतून टाकून घ्यायचे, जेणेकरून ते मस्त नंतर क्रंची लागते आणि जास्त शिजलेसुद्धा जात नाही आहे। आणि 2 ते 3 मिनिटं फक्त आपण ते वाफवून घ्यायचे। मस्त आपला भात लुसलुशीत आणि मऊसूत होऊन जातं। किती मस्त सुट्टा भात झालेला आहे बघू शकताय तुम्ही। खूप मस्त चवीला सुद्धा झालेला आहे। लहान मुलांना डब्याला किंवा तुम्ही असंच घरी खायला सुद्धा सगळ्यांसाठी बनवू शकताय। आता मटर खूप मस्त मस्त ताजा येतोय आणि मके सुद्धा छान आहेत मार्केटमध्ये, तर मजेशीर पुलाव आपण करू शकतो। हे एका प्लेटमध्ये मी काढून दाखवते। इथे आपला झटपट तयार होणारा मिक्स व्हेज कॉर्न राईस तयार झालेला आहे। खूप टेस्टी लागतं, कोणतेही मसाले नाही आहेत, साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला अप्रतिम लागतं। कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।